नमस्कार. इतिहासाच्या पानांमध्ये अनेक साम्राज्य येऊन गेली, पण विचार करा, एक असं जबरदस्त साम्राज्य होतं ज्याने फक्त जमिनीवर नाही तर समुद्रावरही राज्य केलं. चला तर मग आज आपण जाणून घेऊया भारताच्या त्याच महान चोळ राजवंशाबद्दल. कधी विचार केलाय की एका भारतीय साम्राज्याने हजारो किलोमीटर दूर समुद्रापलीकडे आपली छाप कशी सोडली असेल? अहो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला चोळांच्या एका अविश्वसनीय कहाणीकडे घेऊन जातं. त्यांच्या प्रचंड सागरी ताकदीची आणि सांस्कृतिक विस्ताराची ही गोष्ट आहे. तर मग सुरुवात करूया चोळांच्या उदयापासून. फ्रॉम वॅसेल्स टू विक्टर्स, म्हणजे मांडलिक ते विजेते. कसा होता हा प्रवास? चला पाहूया. तर बघा, सुरुवातीला हे चोळ पल्लवांचे मांडलिक होते, पण 9व्या शतकात त्यांनी स्वतःची सत्ता स्थापन केली. साधारणपणे इसवी सन 850च्या आसपास विजयालय चोळ नावाच्या राजाने तंजावरला राजधानी बनवून या राज्याची पुन्हा स्थापना केली. आणि मग इथून पुढे तब्बल 400 वर्ष, विचार करा, 400 वर्ष त्यांनी एका मोठ्या भूभागावर राज्य केलं. आता साम्राज्य तर स्थापन झालं, पण त्याला एका वेगळ्याच उंचीवर कोणी नेलं? इथेच गोष्ट येते सम्राट राजराज पहिला यांची. हे नाव म्हणजे चोळ सत्तेचं दुसरं नावच बनलं. राजराज पहिला हा फक्त एक योद्धा नव्हता, तर एक जबरदस्त रणनीतिकार होता. त्याने चेर, गंग, पांड्य यांसारख्या मोठ्या सत्तांना हरवून साम्राज्य तर वाढवलंच, पण त्याची खरी दूरदृष्टी होती समुद्रावर. त्याने एक असं शक्तिशाली नौदल उभं केलं ज्याने पुढे जाऊन भारतीय संस्कृतीला समुद्र पार पोचवलं. आणि लक्षात घ्या, हे नौदल काही फक्त संरक्षणासाठी नव्हतं. नाही, ते होतं चोळांच्या महत्त्वाकांक्षेचं प्रतीक. आणि याच नौदलाच्या बळावर त्यांनी काय केलं? भारताच्या सीमा ओलांडल्या आणि थेट श्रीलंका जिंकून घेतलं. ओके, तर पुढचा मुद्दा आहे त्यांच्या प्रशासनाचा, स्वतंत्र खेड्यांचा कारभार. बघा, साम्राज्य जिंकणं एक वेळ सोपं असेल, पण ते चालवणं ते खरं आव्हान असतं. आणि इथेच चोळांची खरी हुशारी दिसते. त्यांच्या सिस्टमची सुरुवात थेट तळागाळातून, म्हणजे खेड्यांमधून व्हायची. त्यांची सिस्टम एकदम क्लिअर होती. सगळ्यात वर अर्थातच पूर्ण साम्राज्य, त्याच्या खाली प्रांत, ज्याला मंडल म्हणायचे, मग जिल्ह्यांसारखे नाडू, त्यानंतर काही गावांचा मिळून एक गट म्हणजे कुर्रम, आणि सगळ्यात शेवटी अगदी ग्रासरूट लेवलला उर म्हणजे गाव समिती. एकदम परफेक्ट पिरॅमिड. यामुळे कारभार अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचा. आता यातलीच एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महासभा. ही काय होती तर प्रत्येक कुर्रमसाठी, म्हणजे गावांच्या गटासाठी एक मोठी असेंब्ली होती. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये का? ह्या सभेचे सदस्य, ज्यांना पेरू मक्कल म्हणत, ते चक्क निवडणुकीने निवडले जायचे आणि मग तेच सगळा लोकल कारभार बघायचे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर चोळ सिस्टीमचं सगळ्यात मोठं आणि युनिक वैशिष्ट्य काय होतं तर खेड्यांना दिलेली हीच स्वायत्तता. म्हणजे गावाचा कारभार गावानेच बघायचा. त्या काळात ही कल्पना म्हणजे अक्षरशः क्रांतिकारक होती. आणि ह्याचमुळे त्यांचं साम्राज्य इतकी शतकट टिकून राहिलं. बरं, इतका मोठा कारभार चालवायला पैसा तर लागतोच. तो कुठून यायचा? तर राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता जमीन महसूल. आणि या पैशाचा वापर ते कुठे करायचे? तर पायाभूत सुविधांवर, विशेषतः पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंटवर त्यांनी खूप लक्ष दिलं. सिंचनासाठी त्यांनी असंख्य तलाव, टाक्या बांधल्या. बंगळुरूजवळचा बल्लंदूर तलाव असो किंवा गंगईकोंडा चोळापुरममधला तो प्रचंड मोठा तलाव, ही सगळी त्यांच्या कामाची उत्तम उदाहरणं आहेत. चला आता बोलूया त्यांच्या कलेबद्दल. भव्य मंदिरे आणि कला. चोळांनी फक्त राज्यच नाही घडवलं, तर त्यांनी दगडातून अक्षरशः कविता घडवली. आणि त्यांचा सगळ्यात मोठा वारसा म्हणजे त्यांची भव्य मंदिरं. आणि ही फक्त देवळं होती, ही होती त्यांच्या ताकदीची, त्यांच्या श्रीमंतीची आणि त्यांच्या संस्कृतीची निशाणी. 200 फूट, विचार करा, तब्बल 200 फूट ही उंची आहे तंजावरच्या प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या मुख्य टावरची. फक्त हा एक आकडाच त्यांच्या इंजिनिअरिंगची आणि आर्किटेक्चरची भव्यता सांगायला पुरेसा आहे. पण हे फक्त तंजावरपुरतं मर्यादित नव्हतं. गंगेकोंडा चोळापुरमचं मंदिर असेल किंवा आजच्या कर्नाटकातलं बेगूर आणि बिण्णमंगला इथली मंदिरं, सगळीकडे त्यांनी अप्रतिम बांधकाम केलंय. आणि फक्त बांधकामच नाही, तर शिल्पकलेलाही त्यांनी तितकाच राजाश्रय दिला. शिव, विष्णू, दुर्गा यांच्या कितीतरी सुंदर मूर्ती आपल्याला या मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. पण ही मंदिरं नक्की होती तरी काय? फक्त पूजा अर्चा करण्याची जागा? अजिबात नाही. ही मंदिरं होती त्या समाजाची आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र. एक प्रकारे ही त्या काळातल्या समाजजीवनाची हार्टबीट्स होती असं म्हटलं तरी चालेल. आता बघा, जिथे एवढी कला बहरते तिथे साहित्य कसं मागे राहील? आणि म्हणूनच चोळांचा काळ हा तमिळ साहित्यासाठी एक सुवर्ण काळ मानला जातो.
कंबनचं रामायण, सिक्किलरचं पेरिया पुराण यांसारखी महाकाव्य याच काळात लिहिली गेली. बरं, इतकं सगळं ऐकल्यावर एक प्रश्न येतोच. प्रत्येक साम्राज्याचा कधी ना कधी अंत होतो. चोळांचाही झाला. पण मग त्यांनी मागे काय ठेवलं? त्यांचा वारसा काय आहे? तर आता बघूया चोळांचा चिरस्थायी वारसा, दी एन्ड्युरिंग चोला लेगसी. झालं असं की तिसरा राजेंद्र चोळ हा त्यांचा शेवटचा मोठा शासक होता. त्याच्या काळात साम्राज्य थोडं कमकुवत झालं आणि मग पांड्यांनी जोर धरला. हळूहळू चोळ सत्तेचा अंत झाला. पण त्यांची सत्ता संपली, त्यांचा प्रभाव नाही. त्यांचा प्रभाव आजही कसा टिकून आहे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मलेशिया आणि सिंगापूरसारखे देश. आजही तिथल्या राजकारणात, अर्थकारणात आणि संस्कृतीत तमिळ लोकांचा प्रभाव अगदी स्पष्टपणे दिसतो. आणि हा कशाचा परिणाम आहे? तर त्यांच्या त्याच सागरी विस्ताराचा. आणि ऐका, सगळ्यात थक्क करणारी गोष्ट तर पुढे आहे. चोळांनी 1000 वर्षांपूर्वी जे समुद्रातले व्यापारी मार्ग शोधले होते ना, त्यातले अनेक मार्ग आजही वापरत आहेत. विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. यापेक्षा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि जिवंत वारसाचा दुसरा कुठला मोठा पुरावा असू शकतो? आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. त्यांची जी ग्रामस्वराज्याची कल्पना होती, म्हणजे गावाचा कारभार गावानेच करायचा, त्या सिस्टीममधून आजच्या जगात आपण काय शिकू शकतो? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे, नाही का? त्यांच्या इतक्या जुन्या राजकीय कल्पना आजही किती रेलेव्हंट आहेत हेच यातून दिसतं.